नमस्कार. लोकशाही न्यूजच्या न्यूजरूम लाईव्ह बुलेटिनमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सध्या गॅसचा भडका जो आहे तो उडताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतोय. कदाचित ही बाब तुमच्या लक्षात आली नसेल, मात्र खास लोकशाही न्यूज चॅनल न्यूजरूम लाईव्हच्या माध्यमातून ही बाब तुम्हा सगळ्यांच्या जी आहे ती लक्षात आणून देण्यासाठी सज्ज झालेला आहे. बरं, सबसिडी हा प्रकार तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. गॅस ज्यावेळेला तुम्ही घेतात किंवा गॅसचं नवीन सिलेंडर ज्यावेळेला घेतात त्यावेळेला दिलेल्या पैशामधून मिळणारी जी सबसिडी आहे ती तुमच्या खात्यामध्ये जमा होते. मात्र सरकारनं शेवटी तुमच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लावण्याचा निर्णय घेतलाय की काय अशी शंका उपस्थित होते. कारण यापूर्वी मिळणारा सबसिडीचा दर आणि त्यानंतर हळूहळू ती कमी होत चाललेली आहे. यावरती विश्वास बसत नसेल तर त्या संदर्भातली आकडेवारी देखील आज आपल्या समोर आहे. पाहायला गेलं तर 2020ला घरगुती गॅस ज्यावेळेला तुम्ही खरेदी करत होता त्यावेळेला सिलेंडरसाठी 789 रुपये 50 पैसे इतका दर तुम्ही मोजत होतात आणि त्यानंतर 199 रुपये 10 पैशांची जी आहे ती रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जात होती. मात्र हळूहळू करत जी आहे ती रक्कम कमी होत चालल्याचं निदर्शनास आलेलं आहे. 2021मध्ये एका सिलेंडरसाठी तुम्ही 746 रुपये जे आहेत ते मोजत आहात आणि त्यानंतर मिळणारी सबसिडी म्हणजे तुमच्या खात्यात जमा होणारी रक्कम ही 40 रुपये 10 पैसे इतकी कमी झालेली आहे. याचं कधी ऑब्झर्वेशन तुम्ही केलेलं होतं का? म्हणजेच काय तर सरकारनं ही सबसिडी बाजूला सारून तुमच्या खिशावरती पुन्हा एकदा जो तो डल्ला मारण्याचा निर्णय घेतला आहे आणि याविषयी सर्वसामान्य जनता खरोखर अवेअर आहे का? त्यांना हे सगळं माहिती आहे का? हे जाणून घेण्यासाठी आपण औरंगाबाद या ठिकाणी जाऊयात. सचिन बडे यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेत आणि सचिन यांच्याकडून जाणून घेऊयात की तिथल्या नागरिकांना हा सगळा प्रकार माहीत तरी आहे का. सचिन, पेट्रोल डिझेलचे ज्या प्रकारे भाव वाढत चाललेले आहेत त्याच पद्धतीनं गॅस सिलेंडरचे देखील भाव वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागतच आहे. परंतु अशामध्ये आता दुसरी बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे जे काय अनुदान आहे, सबसिडी आहे ते देखील कमी झालेलं आहे. सबसिडी ही कुठंतरी 200 रुपये मिळायची, परंतु आता त्याऐवजी ती सबसिडी ही आता फक्त 40 रुपये मिळत आहे. यामुळे सर्वसामान्यांची सरकार थट्टा करतं की काय हा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे. आपल्यासोबत औरंगाबादच्या काही गृहिणी आहेत व काही ग्रस्त देखील आहेत. आपण जाणून घेऊयात. सर, आता ज्या प्रकारे अनुदान सबसिडी ही चांगल्या पद्धतीने मिळायची परंतु आता ती खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे, काय आहे पहिली प्रतिक्रिया? काय सरकार चेष्टाच करतंय आमची. सरकारने काय केलं, एक तर लॉकडाऊन केलं. लॉकडाऊनच्या नावाखाली काय आमच्या नोकऱ्या पाण्या गेल्यात, कामधंदे काही राहिले नाही आणि दिवसेंदिवस पेट्रोलचे भाव वाढत चाललेत. पेट्रोल आज 93-94 रुपये लिटर झालं आहे. त्यामध्ये गॅस हा रेग्युलर लागण्यासारखा आहे घरामध्ये, कारण गॅस नसला तर काहीच करू शकत नाही माणूस. गृहिणी स्वयंपाक त्याच्यावरच तयार करणार आणि आज असं झालेलं ही परिस्थिती की 750 कुठे 800 रुपये घेत आहेत गॅसचे. हे आणायचे कुठून? एकतर काम नाही आणि त्यामध्ये सरकारने सुरुवातीला एक असं केलं की 200 रुपये तुम्हाला सबसिडी देऊ, 250 रुपये देऊ, 300 रुपये देऊ. आज ती केली बघतायत. आज जर अकाउंटमध्ये जाऊन बघतो आम्ही सबसिडीच्या तर 3 रुपये 4 रुपये. मग हे काय करतंय सरकार? सरकार आमच्यासोबत चेष्टाच करते. ठीक आहे, आम्हाला तर हे ठीक आहे, आम्ही शहरामध्ये सहन करू शकतो, पण आज ग्रामीण भागामध्ये काय केलेलं आहे? आज केंद्र सरकारने ग्रामीण भागामध्ये गॅस फुकट दिले. अहो, गॅस तुम्ही फुकट दिले पण त्यातला गॅस थोडी फुकट तुम्ही देताय. त्याबद्दल तर तुम्ही पैसे आमच्याकडनं वसूल करतायत ना. आज 700-800 रुपये सामान्य नागरिकांना आणायचे कुठून? ते आणायचे कुठून? त्यांना द्यायचे कुठून? म्हणजे याचा अर्थ असा की सरकार हा सामान्य लोकांची फसवणूक करतोय. लोकांची फसवणूक करतो असं आपलं मत आहे. सरकारने आधी सुरुवातीला गॅस सिलेंडर मोफत वाटलेले आहेत आणि अशामध्ये अनुदान कमी केलंय आणि भाव वाढवलेत. तुमची काय प्रतिक्रिया? अनुदान कमी केलंय. माझं म्हणणं फक्त एवढं आहे की सरकारनी गॅसचे एक तर भाव कमी केले पाहिजे किंवा अनुदान वाढवलं पाहिजे ना. 30-40 रुपये म्हटलं, 30-40 रुपयात आजकाल काहीच येत नाही. आणि आज म्हणजे ज्या माणसांची आर्थिक परिस्थिती ठीक आहे त्यांना या गोष्टीशी काही प्रॉब्लेम नाही, पण जे हातावरचे आहे त्यांनी काय केलं पाहिजे. आणि कोरोनामुळे सुद्धा आजकाल कोणी नोकरीला कोणी घेत नाही आहे. जे बघावं तिथं सगळ्यांनी स्टाफ कमी केलेला आहे, त्यांचा लिमिट पुरता स्टाफ आहे. मग साधारण माणसाने काय केलं पाहिजे? नक्की साधारण माणसाला खूप मोठा प्रश्न निर्माण होतोय. काकू, आता जे काय अनुदान आहे ते अनुदान कमी झालंय आणि गॅसचे भाव वाढलेत, मग नेमकं काय करायला पाहिजे सरकारनं? आज तुमची परिस्थिती कशी आहे? आमची परिस्थिती अशी एवढे गॅस घेण्याची नाही आहे. 700-750 रुपये भरून घेण्याची परिस्थिती आमची नाही आहे. जी आम्हाला अनुदान भेटायला पाहिजे ते मिळालं पाहिजे, बस एवढंच. अनुदान जास्त प्रमाणामध्ये मिळालं पाहिजे. तुम्ही काय सांगाल? आता खूप भाव वाढलेत पहा आणि अनुदान सुद्धा खूप कमी मिळतंय आणि त्रास तो होतोय तुम्हाला, कारण आता हातावर पोट आहे आणि अशा वेळेला जर सरकार झटका देत असेल तर तो झटका सहन होत नाहीये. काय सांगाल? कारण की पहिले त्यांनी गॅस एकदम फ्रीमध्ये दिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी तुम्ही 1 महिना त्यांनी फ्रीमध्ये फुकटमध्ये घेऊन जा म्हणे तुम्ही भरून, पण नंतर त्यांनी 700 रुपये किंवा 800 रुपये सामान्य माणसाकडून गॅस सिलेंडर भरून घ्यायचे घेऊ लागले ते. पण याचा अर्थ असा आहे, ग्रामीण भागामध्ये सगळे शेतकरी मंजुरी लोक आहे, ते रोज हातावरती काम करतात, त्यांनी कुठून आणायचा पैसा? जेव्हा ते शेतात काम करतील तेव्हा त्यांच्याकडे पैसे येतील ना.
सध्या आता ते कसं आहे, गॅस नसल्यामुळे ते चुलीवरती काम करतात. हां, जेव्हा त्यांच्याकडे परिस्थिती अशी राहते का गॅस पैसा येईल तेव्हा ते गॅस भरून आणतील, पैसा नसल्यावरती ते कुठून आणतील, आणि जेव्हा रोज शेतात ते काम करतील तेव्हाच ते पोटाला खातील. आणि माझं म्हणणं सरकारला असं आहे का त्यांनी गॅसचा भाव कमी करावा आणि जी सबसिडी आहे ती नेहमी त्यांनी चालू ठेवावी. नक्कीच आपण पाहू शकतो की औरंगाबादकरांची संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळते, कारण पोटाला चिमटा घेऊन आम्ही कसं तरी मेहनत करत असतो, गॅस घेत असतो, परंतु या गॅसचे दर भाव वाढवलेलेच आहेत, त्यासोबत सबसिडी देखील ही कमी केलेली आहे. नेमकं हे सरकार थट्टा करतं की काय आमच्यासोबत असा प्रश्न औरंगाबादकरांनी उपस्थित केलेला आहे. अशामध्ये अनुदान हे वाढवण्यात यावं व त्यासोबतच जे काही दर आहेत हे कमी करण्यात यावे अशी औरंगाबादकरांची मागणी आहे. तर औरंगाबाद या ठिकाणाहून सचिन बडे आपल्यासोबत जोडले गेलेले होते आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलांनी एक खरोखर वेगळा आणि महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलेला. त्यांचं म्हणणं आहे की अगदी ज्यावेळेला सरकार नव्यानं आलेलं होतं त्यावेळेला सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रत्येक महिलेला गॅसचा वापर करता यावा यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. मग गोरगरिबांच्या घरी देखील गॅस गेल्यानंतर जर अशा प्रकारे सबसिडी कमी केली जात असेल आणि यापूर्वी जर आठवत असेल की सबसिडी सोडून देण्याचा पर्याय देखील सरकारनं जो आहे तो ग्राहकांच्या मनावरती ठेवलेला होता आणि मग अशा वेळेला अनेकांनी सबसिडी सोडण्याचा निर्णय घेतला, कारण गरिबांपर्यंत गॅस पोहोचावा हा प्रामाणिक हेतू त्यामध्ये असल्याचं त्यांना वाटलेलं होतं. मात्र आजच्या घडीला जर सर्वसामान्य जनतेला देखील तो गॅस घेणं परवडणार नसेल, गोरगरिबांना ते कसं शक्य आहे असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केलेला. नागपूरला जाऊयात. कल्पना नळसकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. कल्पना, रोजची कामं करत असताना देखील अनेक वेळेला गॅसशी तुमचा संपर्क येत असणार आहे, म्हणजे घरात कोणासाठी काही म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत काही बनवायचं असेल तर गॅसचा वापर हा अनिवार्य प्रत्येकासाठी आहे आणि मग त्याची एकदा सवय झाल्यानंतर पुढे सबसिडी हळूहळू का कमी केली जाते, सरकारने हे थेटपणे ग्राहकांपर्यंत का पोहोचवलं नाही असा देखील प्रश्न उपस्थित होतो. कल्पना, गॅस सिलेंडरचे भाव जर आपण पाहिले तर दिवसागणिक त्याच्यामध्ये वाढ होते आहे आणि त्याच्यावरती जे अनुदान होतं ते कुठे ना कुठे सरकार जे आहे ते दिवसेंदिवस कमी करत आहे आणि आता ते 40 रुपयावरती येऊन पोहोचलेलं आहे. या सगळ्याविषयी गृहिणींना काय वाटतं आपण त्यांच्याकडे त्याची मतं जाणून घेऊया. गॅस सिलेंडरचे भाव वाढलेले आहेत पण अनुदान मात्र त्याच्यावरती पहिले किती मिळतं आता काय पहिले ते 150 ते 200च्या आत मिळायची सबसिडी. आता काही दिवस झाले म्हणजे काही महिने झाले कोरोना काळाच्या आधीपासून ते सबसिडी बंद केली सरकारने आणि सिलेंडरचे भाव जास्तच वाढले. म्हणजे 450 400 असे मिळायचे, 500पर्यंत ठीक आहे. आता 700 750 790 असं कधी कधी आमच्याशी घेतात आणि ते आम्हाला परवडत नाही. आमची सर्वसाधारण परिस्थिती त्यामुळे आम्हाला ते परवडत नाही आणि ते सरकारचं ते मग आम्हाला बरोबर मत पण पटत नाही. नक्कीच आता 700 750चं बीत आहे आणि सबसिडी त्याच्यावरती कमी केलं अनुदान, तर तुमच्यावरती बोजा वाढला आहे का? काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आहे? बोजा वाढला तर आता आम्ही त्याच्यात म्हणजे काय करावं हे कळण्यासच झालं आहे ना. काय कशी परिस्थिती आहे आमचं आम्हाला माहिती, काही समजून येत नाही. घरात एक टाईम स्वयंपाक करायचा की 2 टाईम स्वयंपाक करायचा, एक टाईम करून 2 टाईम भागवतो. त्याच्यात कसं काय करायचं? ते जास्त दिवस सिलेंडर वाढलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही आपल्या घरात झाकून नेतो सगळं काही, वाद वाढवू नये म्हणून त्याच्यासाठी सगळं काही आपला आटापिटा करून सनेने घरामध्ये शांत ठेवतो. पण 10 दिवस शांत राहते पण एखाद्या दिवशी भडका होतेच घरामध्ये. त्याच्यासाठी काय करावं? या सरकारने आपल्याला मतं मागायच्या वेळेस घरोघरी फिरतात आणि आपण मतदान दिल्यानंतर ते आपल्याला खुर्च्या घेऊन व्यवस्थित बसतात आणि गरिबाची काही गत लागत नाही. पूर्वी कसं 250 वगैरे रुपये बँकेत जमा व्हायचे सबसिडी म्हणून, पण आता अगदी 30 आणि 40 रुपये जमा झाले तर बिलकुल निराशाच हाती आलेली आहे. अगदी हे चुकीचं आहे. अगदी 470 450 वगैरे सिलेंडर दिलं तर सामान्य जनतेला थोडीशी आशा वाटते, पण हे 750 800 कदाचित 1000 रुपये पण होतील. हे अगदी मंत्र्यांनी अगदी चुकीचा निर्णय घेतलेला आहे. सर्वांना झेपेल असंच थोडंसं निर्णय घ्यायला पाहिजे, कारण गृहिणींचं सगळंच बजेट अगदी ढासळल्यासारखं झालेलं आहे. एकीकडे किराण्याचे सगळे मालमत्ता सगळं वाढून गेलेलं आहे, पेट्रोलचे दर वाढलेले आहे, कुठेच काही तुम्ही कमी करत नाही, तर मग काय करायचं? नक्कीच आपण पाहिलं तर सगळ्यांची हीच एक व्यथा आहे की पूर्वी जे सिलेंडर मिळत होते त्यातनं काही ना काही 200 150 रुपये हे जे परत मिळत होते, पण आता जे आहे ते अगदी 40 आणि 30 रुपयावरती हे जे अनुदान आहे ते येऊन पोचलं आहे. त्याच्यामुळे जे गृहिणींच्या घरचं बजेट आहे ते कुठेतरी विस्कळीत होत आहे, कारण सगळ्याच किमती ज्या आहेत, जे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आहेत त्याच्यामध्ये वाढ होते आहे, पण अनुदान मात्र एकीकडे सरकारने कमी केलं आहे. याच्यावरती गृहिणींचं म्हणणं असं आहे की सरकारने फसवणूक केली आहे एका प्रकारे आणि गृहिणींच्या घरचं बजेट जे आहे ते मोडकळीस आलेलं आहे.
तर एकंदरीत आपण पाहिलं की गॅसची जी आहे ती दरवाढ सातत्यानं होताना दिसते. कुठेतरी भीती देखील जी आहे ती ग्राहकांच्या मनामध्ये आणि खास करून गृहिणींच्या मनामध्ये आहे की जे गॅस सिलेंडर खरेदी करण्यासाठी 700 ते 800 रुपये मोजावे लागतात, येत्या काळामध्ये हाच दर 1000 रुपयांपर्यंत तर जाणार नाही ना, अशी देखील भीती जी आहे ती व्यक्त केली जाते. संध्याकाळची वेळ आहे, खऱ्या अर्थानं तुमच्याही घरी आता छान कडक असा चहा बनलेला असेल, मात्र गॅसचा वापर करत असताना पुन्हा एकदा मनामध्ये भीती निर्माण होणार आहे की येत्या काळात गॅसचे दर आणखी वाढणार तर नाही ना. अशाच प्रकारे चहा घेत घेत पुढल्याही महत्त्वाच्या आपण बातम्या ज्या आहेत त्या जाणून घेणार आहोत आणि नवी मुंबई असेल किंवा इतर ठिकाणचे आमचे प्रतिनिधी देखील आपल्यासोबत जोडले गेले आहेत. त्यांच्याकडून आपण गॅस सिलेंडरचे जी झालेली दरवाढ आहे त्याविषयी अधिक माहिती घेणार आहोत छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर लोकशाही न्यूजच्या न्यूजरूम लाईव्ह बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर गरम गरम चहा पित असताना तुम्हाला देखील आता हा जो इंधन दरवाढीचा भडका एका बाजूला आहे, कारण पेट्रोल डिझेल महाग होताना दिसतं, दुसरीकडे गॅसवरती मिळणारी सबसिडी जी आहे ती देखील कुठेतरी कमी होत चालल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यानंतर खरोखर तुमच्या मनातही विचार आलेला असेल की आपले पैसे आपण आणखी कुठे कुठे जे आहे ते खर्च करणार आहोत, कारण कुठेतरी बजेटला मर्यादा असते. आणि मग सबसिडी जर अशा प्रकारे कमी केली जात असेल तर येत्या काळामध्ये जगायचं कसं, हा सर्वसामान्यांसमोरचा प्रश्न उपस्थित असणार आहे. नवी मुंबई या ठिकाणाहून सिद्धेश म्हात्रे आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून देखील जाणून घेऊयात. सिद्धेश, पाहायला गेलं तर महागाई ही सातत्यानं वाढते आहे, तशाच प्रकारे इंधनाचा देखील जो आहे तो भडका उडताना पाहायला मिळतोय. दुसरीकडे गॅस सिलेंडरवर मिळणारी जी आहे सबसिडी ती जर कमी होणार असेल तर ग्राहकांच्या खिशावरती सरकार डल्ला मारतंय आणि हेच दाखवून देण्याचा प्रयत्न आपण करतोय. सिद्धेश, नवी मुंबईकरांचं नेमकं म्हणणं तरी काय? एकीकडे गॅस सिलेंडरचे दर दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत, तर दुसरीकडे सरकार देत असलेली सबसिडी मात्र रोज कमी होताना पाहायला मिळते. पूर्वी 200पेक्षा अधिक रुपये सबसिडी म्हणून भेटत होते, परंतु आता ती रक्कम 30 ते 40 रुपयांपर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे लोकांना आता कळत नाही आहे की नेमकी सबसिडी येते की नाही येत आहे. याचबाबत बोलण्यासाठी आपल्याबरोबर काही नवी मुंबईकर आहेत, सामान्य नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. मॅडम, काय सांगाल, एकूणच जी सबसिडी आता भेटते ती फारच तुटपुंजी जी आहे, एकूणच कशाप्रकारे आपला बजेट आहे तो कोळवंटोय, काय सांगाल? अगोदर जे सिलेंडर होते, अगोदरच्या काळामध्ये काही वर्षापूर्वी BJP सरकार येण्याच्या अगोदर जे सिलेंडरचे भाव होते 400-450 रुपये सिलेंडरचे भाव होते, त्यावेळेस 150 रुपये सबसिडी येत होती. पण गेली काही वर्षे ज्यावेळेस केंद्र सरकारमध्ये BJP सरकार आलेली होती, त्याच्यानंतर सिलेंडरचे भाव गगनाला भिडलेले आहेत. 750 ते 800 रुपये सिलेंडरचे भाव असूनही एक सबसिडी सबसिडी त्या मानाने काहीच येत नाही. 100 का 150 रुपये सबसिडी यायची, त्यातही आता जर कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी सबसिडी देणंही बंद केलेलं आहे. जे काही लोकांना त्याचा त्रास होतो, म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांचे आर्थिक व्यवहार ठप्प झालेले असतानाही या सरकारला त्याची जाग आलेली नाही आहे की लोकांना त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा. कुठल्या गोष्टीमध्ये सुविधा तर नाहीच नाही, पण जी सबसिडी मिळणारी होती ती सबसिडीसुद्धा हे सरकारने बंद केलेली आहे. किमान गॅस सिलेंडरचे भाव कमी करून सबसिडी अनुदानमध्ये द्यावी ही आमची सर्वसामान्यांची इच्छा आहे. आणखी काही नागरिक त्यांच्याकडून जाणून घ्या. सर, तुम्ही काय सांगाल, एकूणच कशा प्रकारे ही सबसिडी कमी करण्यात आली आहे? आता अतिशय तुटपुंजी भेटते, काय मागणी असेल तुमची सामान्य नागरिक म्हणून? आता ह्या सरकारच्यामुळे एवढे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेत. हे सरकार अगोदरच्या सरकारच्या विरोधात होते. काहींनी तर काही त्यांच्या आत्ताच्या जे मंत्री आहेत त्यांनी तर त्यावेळेला ज्या सरकारच्या मुख्य म्हणजे पंतप्रधान असो किंवा तिथले मंत्री असो किंवा त्या नेत्यांना बांगड्या पाठवलेला जो साठी त्रासदायक ठरू शकतात. जसं आपल्याबरोबर सिद्धेश जोडले गेलेले होते. साताऱ्याला आपण जाणार आहोत सिद्धेश यावेळेला, आणि आपल्यासोबत यावेळेला प्रशांत जगताप त्या ठिकाणाहून जोडले गेलेले आहेत. सातारकरांची देखील हीच समस्या आहे का? सातारकरांना तरी माहिती होतं का की सबसिडी जी आहे ती हळूहळू कमी होत चाललेली आहे आणि या संदर्भामध्ये देखील आता पुन्हा एखादं आंदोलन करावं लागतं की काय, अशी परिस्थिती तर निर्माण होणार नाही ना? प्रशांत, घरगुती गॅस सिलेंडरचे अनुदान हळूहळू बंद केले जात आहे, त्यामुळे साहजिकच ग्राहकांच्या नागरिकांच्या खिशाला सरकारने हळूहळू कात्री लावायला सुरुवात केलेली आहे. याबाबत संतप्त प्रतिक्रिया आपण साताऱ्यातून जाणून घेऊयात. काय सांगाल तुम्ही? संतप्त प्रतिक्रिया अशी द्यायची म्हटल्यानंतर आता सामान्य ग्राहक आहे, रोज हातावरचं पोट आहे, काम करून खायचं आहे, पेट्रोल रिक्षा चालक आहे मी. पेट्रोलचे दर भरमसाठ वाढलेले, गॅसचे दर भरमसाठ वाढलेले. ही अमेरिका नव्हे, इंडिया आहे आणि हा भारत देश आहे. तर भारत देशमध्ये स्वतंत्र ग्राहक आहे. तर बेसिक आयटम म्हणजे गोरगरिबांची म्हणजे ती जर सरकार जाणून घेत नसेल, गोरगरिबांचं सरकार नसेल, तर ही सरकार आत्ता सावध व्हावं सरकारने. येत्या 2024 सालापर्यंत यांचा उठाव होणार आहे. कारण शेतकरी दुःखी आहे, सामान्य ग्राहक दुःखी आहे, गृहिणी दुःखी आहेत ह्या सरकारपासून.
तर केंद्र सरकारने सावध व्हावं हीच आमचं एक संतप्त प्रतिक्रिया आहे. केंद्र सरकारने सावध व्हावं, घरगुती गॅस सिलेंडरचं अनुदान जे आहे ते हळूहळू आता बंद होते, याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? केंद्र सरकारचं अनुदान बंद होते म्हणजे गरीब माणसं जे आहेत आता सामान्य जो गरीब वर्ग आहे त्यांच्या खिशाला चटका बसतोय, त्यांच्या खिशाला कात्री बसते. कारण का तर ते जे काही थोडंफार अनुदान मिळत होतं त्याच्यातून बाकी सर्व काही ते ॲडजस्ट करत होते. पण आता पूर्णपणे गॅस सिलेंडरचे दर वाढलेत, पेट्रोल डिझेल ह्या सर्वाचेच दर वाढलेले आहेत, महागाई खूप वाढत चाललेली आहे आणि गोरगरिबांना महागाईमध्ये हे एवढं सगळं ॲडजस्ट करणं त्यांना जमत नाही आहे. त्यामुळे ह्या सर्वाला जबाबदार आत्ताचं जे काही सरकार आहे तेच आहे. तरी आत्ता सरकारने गरिबांचं जास्तीत जास्त विचार करून ज्या काय त्यांच्या सरकारी योजना आहेत त्या त्यांनी अंमलात आणून गरिबांपर्यंत पोहोचावं असं मनापासून वाटतंय. तर गॅस सिलेंडरचं मिळणारं जे अनुदान होतं ते हळूहळू का होईना कमी होत चालल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र येत्या काळामध्ये गॅस सिलेंडरवरती मिळणारं अनुदान जे आहे ते बंद तर होणार नाही ना, असा देखील सवाल या निमित्तानं विचारावासा वाटतो. सरकार या संदर्भातला निर्णय जो लवकरात लवकर करेल, जनजागृती होणं इतकंच फक्त लोकशाहीनं यावेळेला ठरवलेलं होतं आणि ते तुमच्यासमोर आणण्याचा देखील आम्ही प्रयत्न केला. तुर्तासाच्या लोकशाही न्यूजच्या न्यूजरूम लाईव्ह बुलेटिनमध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.